नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो। एक नवीन MSBTचं परिपत्रक आलेलं आहे, जे विद्यार्थी सेकंड इयर मधून आय स्कीमचे पेपर दिलेले आहेत आणि त्यांचे काही सब्जेक्ट बॅकलॉग राहिलेले आहेत, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे। जे विद्यार्थी वाट बघत होते OTO वन टाइम अपॉर्च्युनिटी किंवा कॅरी ऑन म्हणतो आपण त्याला, तर ते MSBTचं परिपत्रक आलेले आहे। त्यानुसार तुम्हाला आता थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार आहे, जे की आतापर्यंत विद्यार्थ्यांना म्हणजे विद्यार्थी चिंतित होते की सर मला ऍडमिशन थर्ड इयरला भेटेल का नाही, तर तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे। तर ती नोटीस काय आहे आपण डिटेल मध्ये बघूया। तर हे परिपत्रक आहे महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ म्हणजेच MSBT या परिपत्रकानुसार तुम्हाला MSBTचं जे परिपत्रक आहे त्याच्यानुसार तुम्हाला थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार आहे। ठीक आहे, तर हे सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजला हा परिपत्रक आलेला आहे। तर विषय काय आहे, आय स्कीम अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना 5वे व 6वे सत्र पूर्ण करण्याची एक वेळ संधी देण्याबाबत म्हणजेच OTO म्हणजे काय, वन टाइम अपॉर्च्युनिटी। म्हणजे जे विद्यार्थी आय स्कीम मधून परीक्षा देत आहेत तर त्यांना ज्यांचे विषय जे बॅक राहिलेले आहेत तर त्यांना थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, जे शैक्षणिक वर्ष 2023-24 म्हणजे गेल्या वर्षीपासून नवीन स्कीम आलेली आहे के स्कीम, आणि जे आता थर्ड इयरची जी बॅच आहे पॉलिटेक्निकची, तर त्या बॅचला आय स्कीम लागू आहे। आणि आता बाकी जे सेकंड इयरला विद्यार्थी आलेले आहेत त्यांना सुद्धा के स्कीम, आणि जे फर्स्ट इयरला विद्यार्थी येणार आहेत त्यांना सुद्धा के स्कीम। म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे, तर आय स्कीमची ही लास्ट बॅच आहे आणि MSBTचं हे तसं परिपत्रक आहे। तुम्ही जर या आय स्कीमचे म्हणजे ह्या स्कीम मधून यावेळेस तुम्ही सगळे पेपर काढून क्लिअर पास जर तुम्ही झाला नाही, तर तुम्हाला पुढच्या वर्षी के स्कीमचे पेपर द्यावे लागतील, असं हे स्ट्रिक्ट MSBTचं परिपत्रक आहे। त्यामुळे तुम्हाला खूप मोठी संधी मिळालेली आहे। या संधीचं तुम्ही सोनं करा आणि यावर्षी तुमचे जेवढे काही सब्जेक्ट बॅकलॉग राहिलेत किंवा थर्ड इयरला ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन भेटत नव्हतं त्या सगळ्या विद्यार्थ्यांनी ह्या आय स्कीम मध्ये जे ऍडमिशन आहे तुमचं, तर हे आय स्कीम तुमची क्लिअर करून घ्या, नाहीतर तुम्हाला पुढच्या वर्षी के स्कीमचे पेपर द्यावं लागतात। ठीक आहे, इथं सुद्धा तेच लिहिलेलं आहे। शैक्षणिक वर्ष 2023 पासून खालील अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद मान्यता प्राप्त पदविका अभियांत्रिकी व वास्तुशास्त्र मंडळाने सुधारित करून के स्कीम राबविण्यात आलेली आहे। म्हणजे हे 2023-24 पासून लागू केलेली आहे। आता इथं कोणकोणत्या ब्रँचच्या विद्यार्थ्यांना हे OTO किंवा कॅरी ऑन मिळणार आहे, तर बघा, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग, केमिकल इंजिनिअरिंग, इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग, टेक्सटाईल इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, AICTE अप्रूव्ड जे काही कोर्सेस आहेत त्या सगळ्यांना हे मिळणार आहे। तर त्यानंतर जे नेक्स्ट जे पेज आहे बघा, इथं सगळे नियम दिलेले आहेत। तर ह्या सगळ्या नियमानुसार तुम्हाला ऍडमिशन हे घेता येते। आय स्कीम अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या तथापि चतुर्थ सत्राचा निकाल फेल असल्यामुळे सन 2024-25 मध्ये 5व्या सत्रात प्रवेश घेण्यास अपात्र असलेल्या विद्यार्थ्यांना आय स्कीम अभ्यासक्रमाअंतर्गत सत्र पूर्ण करण्याची एक वेळ संधी, त्यालाच आपण वन टाइम अपॉर्च्युनिटी म्हणतो। आता हे खालील दिलेले नियम व अटी याच्यानुसार तुम्हाला ऍडमिशन मिळणार आहे। तुमचे फोर्थ सेम मध्ये जरी सब्जेक्ट बॅक राहिले असतील तरी तुम्हाला हे थर्ड इयरला ऍडमिशन मिळणार आहे आणि ते ऍडमिशनचा फायदा घ्या आणि यावेळेस सगळे आय स्कीमचे पेपर तुम्ही काढून टाका आणि पॉलिटेक्निक डिप्लोमा तुमचा कंप्लीट करून घ्या। तर नियम 1 काय आहे बघा, सदरची संधी केवळ सत्र पूर्ण करून घेण्यासाठीच आहे। 5वे सत्र जे विद्यार्थी मंडळाच्या परीक्षा नियम RG 6 नुसार पूर्ण करतील त्यांना 6व्या सत्रात प्रवेश देण्यात येऊन 6वे सत्र पूर्ण करण्याची संधी द्यावी। तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही आता तुम्हाला थर्ड इयरला ह्या OTOच्या नियमानुसार ऍडमिशन मिळणार आहे, पण तुम्हाला याच वेळेस म्हणजे तुम्हाला 5व्या सेमिस्टरला ऍडमिशन मिळणार आहे, तर ह्या 5व्या सेमिस्टरचे सगळे सब्जेक्ट तुम्हाला काढून टाकायचे आहेत, तरच तुम्हाला ह्या नियम 1 नुसार 6व्या सत्रामध्ये तुम्हाला म्हणजे त्याचा ऍडमिशन घेता येते, म्हणजे एक्झाम फॉर्म भरता येते। त्याच्यामुळे 5वं सेमिस्टर कंप्लीट करणं तुमचं अतिशय महत्त्वाचं आहे। 5व्या सत्रात पूर्ण केल्यामुळे जे विद्यार्थी डिटेन झालेले आहेत त्यांना
6व्या सत्राची परीक्षा देता येत नाही। बघा नियम नंबर 2 जो आहे, जर तुम्ही 5व्या सत्रामध्ये जर तुम्हाला डिटेन केला असेल, आता थर्ड इयरला तुम्ही ऍडमिशन घेतला OTO मधून आणि 5व्या सेमिस्टरला तुम्हाला कॉलेजने जर डिटेन केलं तर तुम्हाला 6व्या सेमिस्टरची परीक्षा देता येत नाही। याच्यामुळे काळजी घ्या, पूर्ण कॉलेज व्यवस्थित करायचं, रेग्युलर क्लास करायचं, व्यवस्थित अभ्यास करायचा आणि डिटेन होणार नाही याची काळजी घ्यायचं। बघा नियम 3 काय सांगतो, सदर संधी अंतर्गत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यापूर्वी प्राचार्य स्वतः विद्यार्थ्यांना पालकांना याबाबत संपूर्ण मार्गदर्शन करावे। ठीक आहे, तर हे कॉलेज लेवलवर तुम्हाला नोटीस मिळेलच आणि ह्या ग्रुपच्या डिस्क्रिप्शन मध्ये ह्या PDF ची लिंक सुद्धा मी टाकणार आहे, तुम्ही सुद्धा ते डिटेल बघून घेऊ शकता। त्यानंतर हिवाळी परीक्षा 2024 मध्ये मागील सत्राच्या अनुत्तीर्ण विषयात जे विद्यार्थी उत्तीर्ण होतील मंडळाच्या परीक्षा विषयक नियमावलीनुसार 5व्या सत्राकरिता प्रवेशास पात्र होतील त्यांना उन्हाळी परीक्षा 2025 पासून 5वा अथवा 5वा व 6वा सत्राची परीक्षा देता येईल। ठीक आहे, जर तुम्ही हे हिवाळी परीक्षा दिलेलं असेल आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही नापास झालेला असेल तर ते सुद्धा तुम्हाला हे जे बॅकलॉग विषय आहेत ते पण या 5व्या आणि 6व्याला तुम्हाला ते सब्जेक्ट देता येतात आणि हे फक्त एक वेळच संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहे MSBT। तर ह्याचा सगळ्या विद्यार्थ्यांनी फायदा घ्या। तर आता ह्याच्यामधले आपण जे अतिशय महत्त्वाचे नियम आहेत ते आपण बघूया। तर म्हणजे तुम्हाला अर्ज करण्यासाठी 200 रुपये ह्याचं शुल्क आहे आणि त्याच्यानंतर हमीपत्र तुम्हाला सादर करावं लागणार आहे आणि ते पण हमीपत्र कॉलेज थ्रू तुम्हाला विभागीय कार्यालयाला सादर करायचं आहे। म्हणजे तुम्हाला हा फॉर्म मध्ये तुम्हाला नेक्स्ट पेज दाखवतोच मी, ते तुम्हाला प्रिंट करून घ्यायचं आहे। ते प्रिंट करून त्याच्यामध्ये पूर्ण तुमची इन्फॉर्मेशन भरून HOD ची सिग्नेचर घेऊन त्याच्यानंतर कॉलेजच्या प्राचार्यांची सही घेऊन तुम्हाला ते कॉलेजच्या कार्यालयामध्ये सादर करायचं आहे आणि कॉलेज तुम्हाला ते वरती विभागीय कार्यालयाला सादर करते। ठीक आहे, तर हे सगळ्या नोटीस कट तुमचं कॉलेजमध्ये तुम्हाला OTO मिळालं का नाही ते पण नोटीस लागते। त्याच्यामुळे हे पूर्ण व्यवस्थित त्या ठिकाणी फॉर्म वगैरे भरून आणि कॉलेजची नोटीस वारंवार लक्ष देत राहायचं, म्हणजे तुम्हाला वन टाइम ऑपॉर्च्युनिटीचा फायदा झालाय का नाही हे वारंवार कॉलेजच्या नोटीस बोर्ड वरती तुम्हाला कळवण्यात येते। त्यानंतर ह्याच्यामध्ये जे विद्यार्थी ज्या विद्यार्थ्याचं समजा टर्म वर्क बॅक राहिलेला आहे, ड्रॉइंग राहिलेला असेल तरी त्यांना सुद्धा संधी आहे। तर तुम्ही आता जे काही बॅकलॉग सब्जेक्ट आहेत ते आता या सेमिस्टरला म्हणजे 5व्या सेमिस्टर सोबत तुम्ही जे बॅकलॉग सब्जेक्ट आहेत त्याची परीक्षा तुम्ही देऊ शकता। बघा ह्याच्यामध्ये ह्या PDF मध्ये अर्जाचा नमुना दिलेला आहे आणि विद्यार्थ्यांनी काय हमीपत्र द्यायला पाहिजे ते पण दिलेलं आहे आणि संस्थांना सुद्धा म्हणजे जे पॉलिटेक्निक कॉलेज आहेत ते प्राचार्याला सुद्धा हमीपत्र द्यायचं आहे की म्हणजे हा विद्यार्थी ह्या ब्रँचचा आहे, आमच्या इथं म्हणजे थर्ड इयरला ऍडमिशन घेऊ इच्छितो, त्याचे हे विषय बॅक राहिलेले आहेत आणि त्याला ह्यावेळेस त्याला लास्ट संधी देण्यात यावी म्हणून प्राचार्यांनी सुद्धा विभागीय कार्यालयाला त्यांच्या पत्रामार्फत विनंती करणार आहेत। म्हणजे हे खूप स्ट्रिक्ट नोटीस आहे। तुम्ही जर समजा या सेमिस्टरला म्हणजे 5वा आणि 6वा आय स्कीम मधून जर कंप्लीट केला नाही तर सरळ तुम्हाला पुढच्या वर्षी के स्कीमचे पेपर द्यावं लागणार आहेत। तर हे अर्जाचा नमुना आहे, विद्यार्थ्यांनी भरायचा आणि हे कॉलेज मार्फत भरायचं आहे। बघा इथं दिलेलं आहे प्रति, त्याच्यानंतर इथं संस्था प्रमुख म्हणजे जे HOD आहेत आणि प्राचार्य आहेत त्यांच्या मार्फत हा फॉर्म तुमचा RBT ला पाठवण्यात येईल आणि त्यांच्याकडून अप्रूव्ह घेऊन तुम्हाला ते ऍडमिशन देण्यात येईल। तर हे विद्यार्थ्यांनी हा फॉर्म डाउनलोड करून व्यवस्थित भरून त्या ठिकाणी पूर्ण म्हणजे HODची सही, प्राचार्यांची सही ह्याच्यावरती घ्यायची आहे। त्यानंतर विद्यार्थ्यांना संस्थेत द्यावयाचे हमीपत्र म्हणजे विद्यार्थ्यांना हे हमीपत्र द्यायचं आहे। हमीपत्र भरण्याच्या अगोदर हे सगळे नियम तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायची, प्रिंट घ्या। या PDF ची लिंक या PDF ची मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देणारच आहे। त्यानंतर बघा जे आता हे कॉलेजचं काम आहे म्हणजे किती विद्यार्थ्यांना OTO द्यायचं आहे वगैरे हे कॉलेजचं पत्र आहे, कॉलेजचा सही शिक्का, प्राचार्यांचा सही शिक्का वगैरे हे सगळं हे भरून तुमचं देतील। तर हे होतं विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाची नोटीस। जे विद्यार्थी आता आय स्कीम मध्ये ज्यांचं ऍडमिशन आहे तर त्यांच्यासाठी ही लास्टची संधी MSBTने महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळ बोर्डानं ही दिलेली आहे। तर ह्या संधीचा फायदा घ्या आणि सगळ्यांनी आय स्कीमचे जे काही तुमचे बॅकलॉग पेपर राहिलेत आणि 5वा आणि 6वा सेमिस्टर क्लिअर करून घ्या।
तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. अशी जे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन किंवा MSBTचे परिपत्रक जे येतात तर ते आपल्या ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.